अक्कलकोटचा तडवळ भाग म्हटलं की फक्त अन फक्त सिद्धरामप्पा पाटील असंच नाव घेतलं जातं. मागील 50 वर्षात सिद्धरामप्पा जिकडं असतील तिकडं या भागातील मतदारांनी कौल दिल्याचा इतिहास आहे. पण विधानसभा निवडणुकीत मतदार सिद्धरामप्पा पाटलांच्या विरोधात गेले. या तडवळ भागातून भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना 11,000 मतांचं लीड मिळालं. विधानसभेचा अर्ज भरेपर्यंत सिद्धरामप्पा हे सचिन कल्याण शेट्टी यांच्यासोबत होते. पण अचानक त्यांनी निर्णय बदलला आणि काँग्रेस उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांना आपला पाठिंबा दर्शवला. सिद्धरामप्पांनी तडवळ भागात म्हेत्रे यांनाच निवडून द्या असं आवाहन केलं, पण मतदारांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. येथील मतदारांनी कल्याण शेट्टींना भरभरून मतदान केलं. आता कल्याण शेट्टी यांचा तडवळ गावात नागरी सत्कार करण्यात आलाय. या सत्कारावेळी कल्याण शेट्टी यांनी तडवळ भाग तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी काही घोषणा केल्या आहेत. आपण स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना तात्काळ जोमाने सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं कल्याण शेट्टी म्हणालेत. याशिवाय त्यांनी उजनीचे पाणी सीना भीमा नदीच्या माध्यमातून कमी पडू देणार नसल्याची ग्वाही देखील दिली आहे. या प्रसंगी बोलताना त्यांनी कोणाच्या धमकीला घाबरू नका असं आवाहन देखील कोणत्याही नेत्याचं नाव न घेता केलं आहे. कल्याण शेट्टी यांच्या या वक्तव्यानंतर चर्चांना ऊत आलाय.